1 महिन्यापूर्वी माझ्याकडे एक आजी आल्या होत्या. त्यांना सायनसचा आजार होता. खूप डॉक्टरांकडे गेल्यानंतरही त्यांना बरं वाटत नव्हतं. एका डॉक्टरने तर त्यांना अगदी ऑपरेशनचा पर्याय सांगितला होता, पण होमिओपॅथी दिल्यानंतर त्यांना बरं वाटायला लागलं. आता सायनस काय असतो, त्याची लक्षणं काय, त्याच्यावरती काय उपचार दिले जातात, आज आपण याच्याबद्दल माहिती घेऊ. सायनस हा एक इन्फेक्शियस डिसीज आहे. याची लक्षणं अशी आहेत की नाकातून सतत पाणी वाहणं, 12ही महिने डोकं दुखणं, डोकं जड पडणं, डोळ्यात त्रास होणं, आगाग होणं, डोळ्याच्या आजूबाजूचा भाग जड पडणं, अशी याची लक्षणं दिसून येतात. हा का होतो? रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे, धुळीत गेल्यामुळे, प्रदूषणामुळे हा आजार होतो. आता हा बरा कसा होईल? घरगुती उपचार पद्धती सुद्धा आहेत. त्यामुळे वेदना कमी होतात, जसं की वाफ घेणं, गरम कपडे घालणं, प्रदूषण टाळणं, धूळ टाळणं. पण एवढं सगळं करून सुद्धा आजार बरा होत नसेल तर जवळच्या होमिओपॅथी डॉक्टरकडे जा, कारण होमिओपॅथीमध्ये अशी ताकद आहे की हा मुळापासून नष्ट होतो. होमिओपॅथीमध्ये इंडिव्हिज्युअलाइज मेडिसिन दिलं जातं. तुमची प्रकृती ओळखली जाते, वेदना कधी होतात, कधी कमी होतात हे बघितलं जातं, आणि होमिओपॅथिक मेडिसिन दिल्यानंतर ते तुमच्या आतली नैसर्गिक उपचार पद्धतीला चालना देतं, ज्याने लक्षणे हळूहळू बरी होतात आणि आजार मुळासकट नष्ट होतो. म्हणूनच लवकरात लवकर होमिओपॅथी घ्या आणि सायनसला मुळापासून नष्ट करा.